सो आपण इथं भारताच्या हवामान आपण पूर्णपणे हे करूया. तर भारताच्या हवामानाबद्दल मी तुम्हाला इंट्रोडक्शन ऑलरेडी दिलेली आहे. तर आज आपण काय करूया, भारतीय मान्सून म्हणजे नैऋत्य मान्सून या पावसाची प्रक्रिया कशा प्रकारे चालते ते आज आपण इथं करूया. तर बघा, नैऋत्य मान्सून वाऱ्यामध्ये कुठले कुठले पॅरामीटर्स असतात जे इम्पॅक्ट करतात. त्यामध्ये नैऋत्य मान्सून हंगाम यामध्ये भारत हा उष्णकटिबंधीय उपउष्णकटिबंधीय हवामान असलेला देश असल्यामुळे इथे मान्सून येत असतो. मान्सून हा शब्द अरबी समुद्र मौसिम पासून तयार झालेला आहे आणि याचा अर्थ असतो की हंगामानुसार हवेची दिशा बदलतो. तर मान्सूनमध्ये नेहमी हवामानानुसार काय असतं, तिथं हवेची जी दिशा असते ती बदलत असते. मान्सून हा अंतर्लिखित बदलांचा परिणाम आहे. यामध्ये वेगवेगळे परिणाम करतात, जसं भूभागाचे भिन्न उष्णता प्रमाण, थंडीकरण, नंतर ITCZचे हस्तांतरण, उपउष्णकटिबंधीय पश्चिमेकडील आणि उपउष्णकटिबंधीय पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, अल्निनो आणि ला निना, विषुववृत्तीय बिंदू महासागराचे दोलन ज्याला सदर्न ऑसिलेशन म्हणतो, या सर्वांचा इम्पॅक्ट भारताच्या मान्सूनवरती होतो. तुम्ही इथं मॅप किंवा इथं नकाशामध्ये बघू शकता की मान्सूनमध्ये कशा प्रकारे वारे भारतामध्ये येतात. त्या वाऱ्यांमुळेच भारतामध्ये ढगांची निर्मिती होते. क्युमुलोनिंबस या क्लाउड्समुळे भारतामध्ये पाऊस पडतो आणि भारतामध्ये 10 ते 15 जुलैपर्यंत संपूर्ण भारतामध्ये पाऊस येत असतो. तर इथं मी तुम्हाला डिटेल्समध्ये सांगतोय की नैऋत्य मान्सून या पावसाची निर्मिती कशा प्रकारे होते. तर मे महिन्यामध्ये वायव्य मैदानावर तापमानात झपाट्याने वाढ होते आणि तिथे कमी दाबाची परिस्थिती निर्माण होते. म्हणजे तिबेटन प्लॅटू किंवा तिबेटच्या पठारामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार होतो आणि जून महिन्याच्या सुरुवातीला हिंदी महासागरातून येणारे जे दक्षिण गोलार्धातील व्यापारी वारे आहेत त्यामध्ये खूप जास्त एनर्जी असते किंवा खूप जास्त शक्ती असते. हे आग्नेय व्यापारी वारे विषुववृत्त ओलांडतात आणि बंगालच्या उपसागरामध्ये अरबी समुद्रामध्ये प्रवेश करतात आणि फक्त भारतातील हवेच्या अभिसरणामध्ये अडकतात, ज्यामुळे विषुववृत्तीय उष्ण प्रवाहावरून जाताना ते त्यांच्यासोबत भरपूर आर्द्रता असतात. त्याच्यामध्ये ह्युमिडिटी खूप जास्त असते जी वारे वाहत असतात भारताच्या दिशेने. त्यामुळे ही विषुववृत्त ओलांडल्यानंतर नैऋत्य दिशेचा अवलंब करतात आणि म्हणूनच त्यांना आपण नैऋत्य मान्सून म्हणून ओळखतो. नैऋत्य मान्सून हंगामात पाऊस अचानक सुरू होतो आणि पहिल्या पावसाचा एक परिणाम म्हणजे तिथे तापमानामध्ये लक्षणीय घट होत असते. पाऊस अचानक सुरू होतो आणि तापमान कमी पण होत असते. यामध्ये जोरदार मेघगर्जना होते, विजांचा कडकडाट होत असतो आणि अचानक खूपदा मान्सूनचा विस्फोट किंवा मान्सूनचा स्फोट झाल्यामुळे अचानक क्लाउड बर्स्टिंग होत असते आणि पाऊस जास्त प्रमाणामध्ये येतो. वारे जमिनीकडील ज्यावेळी येतात त्यावेळी वायव्य भारतातील थर्मल दाब कमी होतो आणि त्या वाऱ्यांची दिशा ही नैऋत्य दिशा होत असते. यामध्ये मान्सूनच्या 2 शाखा असतात. अरबी समुद्राची एक शाखा आहे आणि बंगालच्या उपसागरामध्ये एक शाखा आहे. तर यामध्ये ज्यावेळेला भारतामध्ये वारे येणार तर एक जी शाखा असते ती अरबी समुद्रामधून भारतामध्ये एंटर करत असते आणि दुसरी जी शाखा आहे ती बंगालच्या उपसागरामधून भारतामध्ये एंटर करते. त्याच्यामुळे दोन्ही शाखांमुळे भारतामध्ये पाऊस पडत असतो. तर पहिल्यांदा बघूया आपण अरबी समुद्रातील मान्सून वारे. त्यामध्ये ही वारे 3 शाखांमध्ये डिवाइड होतात. पहिली जी शाखा आहे ती पश्चिम घाटामुळे अडथळा निर्माण होते आणि पश्चिम घाटावर 900 ते 1200 मीटर उंचीवर ही वारे चढतात. तिथे थंड होतात आणि परिणामी सह्याद्री आणि पश्चिम किनारी मैदानावर वाऱ्यामुळे 250 सेंटीमीटर ते 400 सेंटीमीटर दरम्यान मुसळधार पाऊस पडतो. त्याच्यामुळे सह्याद्रीमध्ये आपल्याला सर्वात जास्त पाऊस बघायला मिळतो. पश्चिम घाट ओलांडल्यानंतर ही वारे खाली उतरतात आणि गरम होतात आणि यामुळे वाऱ्यामधील आर्द्रता कमी होते. परिणामी हे वारे पश्चिम घाटांच्या पूर्वेला कमी पाऊस पडतात. कमी पावसाचा हा प्रदेश पर्जन्यछायेचा प्रदेश म्हणून ओळखला जातो, जिथे पाऊस कमी प्रमाणामध्ये पडतो. अरबी समुद्रातील मान्सूनची आणखी एक शाखा मुंबईच्या उत्तरेकडील किनाऱ्यावर धडकते आणि नर्मदा आणि तापी नदीच्या खोऱ्यामधून पुढे जाताना ही वारे मध्य भारतामध्ये विस्तृत भागामध्ये पाऊस पडत असतात. या शाखेच्या भूभागामधून छोटा नागपूर पठारावर 15 सेंटीमीटर पर्यंत पाऊस पडतो. त्यानंतर ते गंगा मैदानात प्रवेश करतात आणि बंगालच्या उपसागराच्या शाखेमध्ये मिळतात. या मान्सून वाऱ्याची तिसरी शाखा सौराष्ट्र द्वीपकल्प आणि कच्छवर आढळते. त्यानंतर पश्चिम राजस्थान आणि अरावलीच्या बाजूने जातात, ज्यामुळे फक्त राजस्थानमध्ये खूप कमी किंवा तुरळक भागामध्ये पाऊस पडत असतो.
पंजाब आणि हरियाणामध्ये बंगालच्या उपसागराच्या शाखेत ही जी शाखा असते समाविष्ट होते आणि या दोन्ही शाखांनी मिळून पश्चिम हिमालयामध्ये पाऊस पडतो. त्याच्यामुळे पश्चिम हिमालयामध्ये खूप चांगल्या प्रकारे आपल्याला पाऊस दिसतो. दुसरी जी शाखा आहे ती बंगालच्या उपसागरातील शाखा आहे. ही मान्सून वारे बंगालच्या उपसागराची शाखा म्यानमारच्या किनाऱ्यावरती, इथे म्यानमारचे किनारा आहे, इथे आग्नेय बांगलादेशच्या काही भागांवरती आढळतात. इथे अराकन टेकड्या असतात. अराकन योमा टेकड्या इथे आहेत, अराकन योमा टेकड्या. आणि इथे यांच्या ही जी बंगालची उपसागरामधील वारे येतात इथे आढळतात आणि म्हणून ती नैऋत्य दिशेऐवजी दक्षिण आणि आग्नेय दिशेने पश्चिम बंगाल आणि बांगलादेशामध्ये प्रवेश करतात. येथून ही शाखा हिमालयाच्या प्रभावाखाली दोन भागामध्ये विभागली जाते, जिथे ही गंगेच्या मैदानी भागामध्ये एंटर करते आणि गंगेच्या मैदानी भागाच्या बाजूने पश्चिमेकडे सरकल्यानंतर इथे पंजाबच्या मैदानापर्यंत इथेपर्यंत पंजाबच्या मैदानापर्यंत पोहोचून भारतामध्ये पाऊस देत असतात. दुसरी शाखा जी असते ती उत्तरेकडे ईशान्येकडील ब्रह्मपुत्र खोऱ्यामध्ये जाते, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. आणि मेघालयामध्ये, इथे मेघालयामध्ये गारो, खासी, जयंतिया हिल्स आहेत, तिथे गारो टेकड्यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये पाऊस पडतो. खासी टेकड्यांच्या शिखरावर असलेल्या मौसिनराममध्ये जगातील सर्वात जास्त सरासरी वार्षिक पाऊस आपल्याला बघायला मिळतो. तसं जगातील सर्वात वार्षिक पाऊस जो आहे तो मेघालयामध्ये पडत असतो. तर ही बंगालच्या उपसागरातील निघालेल्या एका उपसागरातील एका शाखेमुळे इथं पाऊस पडतो. तर ही जी भारतामध्ये मान्सून येत आहेत, मान्सून वारे येत आहेत, त्यांची काय काय वैशिष्ट्य आहेत. तर मान्सून पावसाची पहिली वैशिष्ट्य आहे की नैऋत्य मान्सून मधून येणारा पाऊस हा हंगामी स्वरूपाचा असतो, जे तो जून ते सप्टेंबर महिन्यापर्यंत असतो. म्हणजे जून ते सप्टेंबर म्हणजे अप्रॉक्सिमेटली 120 दिवसांचा हा फेनॉमेना असतो. समुद्रापासून अंतर वाढल्यामुळे मान्सूनच्या पावसाचा कल कमी होतो आणि मान्सूनचा जो पाऊस आहे काही दिवसांच्या ओल्या कालावधीत एका वेळी होतो आणि ओल्या कालावधीमध्ये तो ब्रेक घेत असतो. त्याच्यामुळे ते काही प्रमाणामध्ये अचानकपणे पाऊस सुरळीत होतो, अचानकपणे पाऊस पडतो, अचानकपणे तिथं ब्रेक्स पण येतात. त्याच्यामुळे त्याला आपण हा मान्सूनचा पाऊस ब्रेक घेतो असं पण म्हणू शकतो. उन्हाळ्यातील पाऊस मुसळधार येतो, ज्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये पाणी वाहून जाते आणि मातीची धूप होते. याला उन्हाळ्यातील पाऊस म्हणतात, कारण हा जो फेनॉमेना आहे हा एप्रिल मे महिन्यामध्ये सुरू होतो. पाऊस येण्याची जी सुरुवात असते एप्रिल मे महिन्यामध्ये थर्मल टेम्परेचर डिफरन्समुळे इथे लो प्रेशर आणि हाय प्रेशर बेल्ट तयार होतात भारतामध्ये. म्हणजे तिबेटन प्लॅटोमध्ये कमी दाबाचा पट्टा तयार होणार आणि अरबी समुद्रामध्ये जास्त दाबाचा पट्टा तयार होणार. त्याच्यामुळे वारे जास्त दाबाच्या पट्ट्याकडून कमी दाबाच्या पट्ट्याकडे वाहतात. त्याच्यामुळे आपण या मान्सूनला उन्हाळ्यातील पाऊस म्हणतो. यामुळे काय होतं की खूप जास्त पाऊस आल्यामुळे जमिनीची धूप जास्त प्रमाणामध्ये होते. जमिनीची धूप म्हणजे काय, सॉइल इरोजन, की जमिनीचा जो टॉपमोस्ट लेअर असतो तो निघून जातो, त्यालाच आपण जमिनीची धूप म्हणतो. स्थानिक वितरण देखील असमान असते. 12 सेंटीमीटर ते 200 सेंटीमीटरपेक्षा जास्त असते. म्हणजे वाळवंटामध्ये बघितलं तर पाऊस खूप कमी प्रमाणामध्ये असतो आणि दुसऱ्या भागामध्ये बघितलं जसं पश्चिम घाट किंवा हिमालयाच्या पायथ्यातील भाग किंवा मध्य प्रदेशातील काही भाग, तर इथं खूप जास्त प्रमाणामध्ये पाऊस पडतो. तर हे मान्सूनमध्ये काही डिफरन्स क्रिएट होत असतात. तर अशा प्रकारे हे मान्सूनचा पाऊस आहे. यामध्ये मान्सून हा आगमनाचा काळ झाला, याच्यानंतर मान्सून परत जातात, त्याला आपण परतीचा पाऊस म्हणतो. तर मान्सून परतीचा हंगाम हा ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये सुरू होतो. गंगा मैदानामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे इथे गंगेच्या मैदानामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार होतो. गंगा मैदानातील कमी दाबाचा पट्टा सूर्याच्या दक्षिणेकडे जाण्याच्या प्रतिसाद दक्षिणेकडे सरकू लागतो. त्याच्यामुळे तो हळूहळू जो गंगेच्या मैदानी भागामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाला तो हळूहळू खाली येतो, भारताच्या दक्षिणेला येतो आणि पश्चिम राजस्थानमधून मान्सून पूर्णपणे परतू लागतो. कमी दाबाचा पट्टा बंगालच्या उपसागराच्या उत्तरेकडील भागांना व्यापतो, कर्नाटक आणि तमिळनाडूच्या खाली सरकतो. परत डिसेंबरच्या मध्यापर्यंत कमी दाबाचा पट्टा द्वीपकल्पातून म्हणजे भारत देशातून पूर्णपणे काढून टाकला जातो, पूर्णपणे निघून जातो आणि मान्सून परतताना आकाश स्वच्छ असते, तापमानामध्ये वाढ होते, जमीन अजूनही ओलसर असते. त्यामुळे उच्च तापमान आणि आर्द्रतेच्या परिस्थितीमुळे हवामान दमनकारी होते. याला सामान्यतः आपण ऑक्टोबर उष्णता किंवा ऑक्टोबर हीट म्हणतो. यानंतर ऑक्टोबरच्या दुसऱ्या सहामाहीमध्ये पारा वेगाने खाली येऊ लागतो, विशेषतः उत्तर भारतामध्ये. मान्सून परतताना उत्तर भारतामध्ये हवामान कोरडे असते, परंतु द्वीपकल्पाच्या पूर्व भागामध्ये पावसाशी तो संबंधित असतो. या हंगामात मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडणे हे चक्रीवादळ कमी दाबाच्या पट्ट्यांशी संबंधित आहे, जे अंदमान समुद्रावर उद्भवतात आणि दक्षिण द्वीपकल्पाच्या पूर्व किनाऱ्याला ओलांडतात.
ही उष्णकटिबंधीय चक्रीवादळे खूप विनाशकारी असतात आणि समुद्रात अशी चक्रीवादळे कमी येतात. समुद्राच्या भागामध्ये ही चक्रीवादळे कमी येत असतात, तर बंगालच्या उपसागरामध्ये चक्रीवादळे जास्त येतात. त्याच्यामुळे मान्सून परतताना उत्तर भारतामध्ये हवामान कोरडे असते आणि द्वीपकल्पाच्या पूर्व भागामध्ये ते पावसाची संबंधित असते. आणि या हंगामामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो आणि तो पाऊस कशामुळे पडतो? चक्रीवादळामुळे. चक्रीवादळ म्हणजे काय? सायक्लोन. तर जो मान्सून जो परतीचा हंगाम आहे त्यालाच आपण नॉर्थ ईस्ट मान्सून म्हणतो. नॉर्थ ईस्ट मान्सून किंवा ज्याला आपण परतीचा पाऊस म्हणू शकतो. आणि या मान्सूनलाच ज्या वेळेला येतो त्यावेळेला सायक्लोनमुळे खूप जास्त प्रमाणामध्ये हा पाऊस पडत असतो. सायक्लोनिक रेनफॉल असतो. ज्यावेळेला साऊथ वेस्ट मान्सून असतो त्यावेळेला ओरोग्राफिक रेनफॉलमुळे सर्वात जास्त भारतामध्ये पाऊस पडतो आणि परतीच्या हंगामामध्ये सायक्लोनमुळे पाऊस पडतो. तर साऊथ वेस्ट मान्सून म्हणजे नैऋत्य जो मान्सून आहे तो जून ते सप्टेंबरच्या कालावधीचा मान्सून आहे. आणि जो परतीचा पाऊस आहे तर परतीचा पाऊस कुठल्या महिन्यामध्ये आहे? सहसा भारतामध्ये ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये. तर अशा प्रकारे मान्सूनची जी तुम्ही रूपरेषा बघू शकता की ज्यावेळेला वारे परततात तर ही म्हणजे इंडियन पेनिन्सुलामधून ते परत जात आहेत कुठे? अरबी समुद्रामध्ये. त्याच्यामुळे इथे हाय प्रेशर बेल्ट जो तयार झालेला असतो, हाय प्रेशर बेल्ट कडून लो प्रेशर बेल्ट किंवा कमी दाबाच्या पट्ट्याकडे वारे वाहतात आणि इथे अरबी समुद्रामध्ये या तमिळनाडूच्या किनारपट्टी किंवा चेन्नई किंवा आंध्र प्रदेश किंवा ओडिशाच्या किनारपट्टीला सायक्लोनिक रेनफॉल येत असतो. सायक्लोनिक रेनफॉल त्याच्यामुळे अशा प्रकारे भारतामधून हा मान्सून परत जात असतो. तो अशा प्रकारे भारतामध्ये पूर्णपणे मान्सून येत असतो. इथं वितरण वेगवेगळ्या प्रमाणामध्ये असते की राजस्थानमध्ये पाऊस कमी पडतो, वेस्टर्न घाट म्हणजे पश्चिम घाट, सह्याद्री यामध्ये पाऊस जास्त प्रमाणामध्ये पडतो. तर ही वितरण असमान असते. तर अशा प्रकारे आपण मान्सून जी मेकॅनिझम आहे तो पूर्णपणे इथं कंप्लीट केलेली आहे. ओके, थँक्यू.